चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, जीवनाची वाट ही नेहमी सरळ नसते. कधी फुलांनी भरलेली तर कधी काटेरी होते. सुखदुःखाचा खेळ चालतो प्रत्येकाच्या जीवनात. पण श्रद्धा संयम असेल तर मिळतो देव आधारात. संकट कितीही आली मन डगमगू नये. स्वामी समर्थांच्या नामात भक्त मन रमता राहावे. रडवलेला क्षण जरी आला, डोळे जरी झाले ओले, समर्थांच्या कृपेने तेही अश्रू मोत्यासारखे झाले. स्वामींच्या चरणाशी जडलं की माणूस एकटा राहत नाही. ते संकट दूर करून मनाला नवी शक्ती देत राहतो. विश्वास ठेव मनाशी, देव नेहमी साथ देतो. भक्तीचा जप करीत राहिलास तर प्रत्येक अडथळा संपतो. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, ती मनाची खरी ताकद. संयम म्हणजे दुर्बलता नव्हे, ती धैर्याची नवी आसमत. जेव्हा जीवन काळोखात हरवेल तेव्हा स्वामी समर्थच मार्ग दाखवतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, असाच ह्या ताईंचा अनुभव आहे. ह्या सविता ताई आपल्याला आज त्यांचा अनुभव शेअर करत आहेत. तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सविता ताईंच्या या सुंदर अनुभवाला सुरुवात करूयात. जीवन म्हणजे सुखदुःखाचा झुला, कधी आनंद तर कधी संकट. पण खरी श्रद्धा असली की प्रत्येक अंधारात आपल्याला दिवा दिसतोच. माझ्या आयुष्यात आलेल्या एका मोठ्या संकटाने मला कायमचं स्वामी समर्थांच्या चरणाशी जोडून ठेवलं. तर भक्तांनो, हा असा माझा एक साधा असा मला आलेला अनुभव आहे. प्रत्येकाला स्वामींच्या सेवेत काही ना काही अनुभव येत असतात, परंतु मला स्वामींचा एक दिव्य असा अनुभव आलेला आहे. भक्तांनो, मी सविता सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात राहते. माझा नवरा शेतकरीच आहे. आम्ही शेतामध्ये मेहनत करून आमचं घर भागवतो. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी प्रिया आणि दुसरा मुलगा सचिन. आणि तेच आमच्या आयुष्याचा खरा आधार आहेत. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटातून उठून अंगणात तुळशीसमोर दिवा लावणं, लेकरांना शाळेत पाठवणं, नवऱ्याबरोबर शेतात काम करणं, असं माझं आयुष्य साधंच आहे. पण 1 वर्ष असं झालं की पाऊसच झाला नाही. शेतातलं पीक डोळ्यासमोर करपलं. आम्हाला 2 बैल होती. ती बैल देखील आजारी पडली आणि ज्यांच्याकडून आम्ही पैसे उसने घेतले होते ते आता मागायला लागले. काय करावं काही समजत नव्हतं. तरीही आम्ही खचलो नव्हतो. परंतु आत्ता खरी परीक्षा सुरू झाली, कारण माझ्या नवऱ्याला अचानक ताप आला. आम्हाला सुरुवातीला साधं वाटलं, पण तो ताप वाढतच जात होता. आम्ही तिथल्या डॉक्टरांना दाखवलं, परंतु डॉक्टरांनी सांगितलं की शरीरात गंभीर संसर्ग झाला आहे, लगेच मोठ्या दवाखान्यात न्या, नाहीतर उशीर होईल. हे ऐकून माझ्या तर अंगावर काटाच आला. काय करावे काही समजत नव्हतं. आमच्याकडे आता पैसेही नव्हते आणि शेतात तर सगळा दुष्काळ पडलेला. आता नवऱ्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळतच चाललेली. आणि त्या दिवशी संध्याकाळी मी घरात बसले होते. मुलं आली आणि मला मिठी मारून बसले. त्यांच्या निरागस डोळ्यातून मला प्रश्न पडले की मुलं म्हणत होती की आई, बाबांना काही होणार नाही ना? मी डोळ्यातलं पाणी आवरत म्हणाले की काही नाही होणार, स्वामी समर्थ आहेत ना आपल्या पाठीशी. खरं तर माझ्याही मनात भीतीही होतीच, पण मी मुलांसमोर कोसळू शकत नव्हते. त्या रात्री मी देवघरात बसून रडत होते. माझ्या सासूबाईंनी माझ्या हातात जुनी एक स्वामी समर्थांची मूर्ती दिली होती आणि त्या मला म्हणाल्या होत्या की सविता, संकटाच्या वेळी माणूस काही करू शकत नाही, पण जर समर्थ मदतीला असतील ना तर तो कधीच खचू शकत नाही. स्वामी समर्थ नेहमीच मदतीला धाव घेतात, फक्त मनापासून त्यांना हाक मार. आणि त्या रात्री मी पहिल्यांदाच हृदयापासून प्रार्थना केली, स्वामी, माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका. माझ्या मुलांचा आणि माझ्या नवऱ्याची काळजी घ्या. तुमच्याशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही. आणि तशीच मी डोळे मिटले आणि माझी तिथेच झोप लागली. अचानक मला स्वप्न दिसलं की एका अंधाऱ्या खोलीत मी एकटीच रडत बसले. एवढ्यात पिवळ्या कपड्यांमध्ये उंच बांध्याचे तेजस्वी डोळ्यांचे स्वामी समर्थ समोर आले. त्यांच्या हातात काठी होती. चेहऱ्यावर करारी पण मायेचं तेज होतं. ते मला शांतपणे म्हणाले की बाळा, काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. उद्या तुला मार्ग सापडेल, संयम ठेव. आणि मी दचकूनच जागी झाले.
अंगावर माझ्या रोमांच उभे राहिले. मनात भीती कमी होऊन एक वेगळीच शांतता उतरली. दुसऱ्याच दिवशी सकाळी एक अनोळखी साधू स्वामी माझ्या दारात आले आणि त्यांनी थोडं भजन केलं, प्रसाद दिला आणि म्हणाले, तुझ्या नवऱ्याचं काही बिघडणार नाही. उद्या तुला डॉक्टरकडे जाण्याची सोय होईल आणि योग्य डॉक्टरही भेटतील. त्यांचे शब्द ऐकून मी थक्क झाले. खरंच दुसऱ्या दिवशी आमच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की सविता, मी शहरात चाललो आहे, तुला रुग्णालयात न्यायचं असेल तर सोबत चल. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. हा काही योगायोग नव्हता, ही तर स्वामी समर्थांचीच कृपा होती. शहरात गेल्यावर आम्हाला एका प्रसिद्ध डॉक्टरांची सहज भेट झाली. त्यांनी लगेच तपासून योग्य औषधं सुरू केली. डॉक्टर म्हणाले की हा आजार खूप गंभीर आहे, पण उपचार योग्य वेळी सुरू झाले आहेत. आता काही भीती नाही. 2 आठवड्यात नवऱ्याची प्रकृती सुधारू लागली. डॉक्टर आश्चर्याने म्हणाले, यांचा इतक्या लवकर परिणाम होईल असं वाटलं नव्हतं. माझ्या मनात मात्र खात्री होती, हा डॉक्टरांचा नव्हे तर स्वामी समर्थांचा चमत्कार आहे. हळूहळू माझे मिस्टर पूर्ण बरे झाले. शेतात पुन्हा थोडा पाऊस पडला आणि मेहनतीनं उत्पन्न मिळायला लागलं. घरातला आनंद परत आला. पण एक गोष्ट कायमची बदलली, आमच्या श्रद्धेची ज्योत. आता रोज सकाळ संध्याकाळ आम्ही सगळे कुटुंब मिळून एकत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणतो. मुलांनाही भक्तिभावानं भजन गायला सांगतो. माझ्या या अनुभवातून मला 3 गोष्टी कळल्या. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. संकटाच्या वेळी मनाला आधार देणारी खरी शक्ती म्हणजे श्रद्धा. आणि संयम ठेवला की स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात. लगेच फळाची अपेक्षा न ठेवता धीर धरणं आवश्यक आहे. भक्तांनो, संकट टाळता येत नाहीत, पण भक्तीमुळे ती हलकी नक्कीच होतात. आणि स्वामी समर्थांचा आधार मिळाला की काळोखातही प्रकाश दिसतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, माझा हा असा मला स्वामी समर्थांच्या सेवेत आलेला अनुभव होता. तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, सविताताईंचा अनुभव हा खरंच अगदी अंधारातून उजेडाकडे नेणार आहे. त्यांच्या अंधारारूपी झालेल्या जीवनामध्ये स्वामी समर्थ कसा आशेच्या किरण होऊन आले आणि त्यांनी त्यांच्या भक्ताला कशाप्रकारे मदत केली हे आपण आता पाहिलेच आहे. तर तुम्हालाही असे स्वामींचे दिव्य अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवू. भक्तांनो, आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.